शुभ सकाळ मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजे असा सगळे. सो आज मी कर्नाळ फोर्टला जायचं ठरवलेलं आहे आणि हा माझा फर्स्ट सोलो ट्रेक असणार आहे. अनफॉर्च्युनेटली माझ्यासोबत कोणी नाही आज. आणि आता सध्या मी डहाणू स्टेशनला आहे. इथून पनवेल मेमोसुद्धा जाते 5:30 वाजता. बट मी ठरवलं की आपण थोडं लवकर जाऊया, लाईक लवकर ट्रेक स्टार्ट करूया, सो जास्त ऊन लागणार नाही आपल्याला. सो आता वाजले आहेत सकाळचे सकाळ पण नाही बोलू शकत, मिडनाईटचे 3. आणि थोड्याच वेळाने आता एक दादर स्पेशल ट्रेन येणार आहे. लाईक त्या ट्रेनला आपण ट्रॅव्हल करूया. 30 मिनिट्स झाले अजूनपर्यंत ट्रेन आलेली नाही आहे. सो लेट्स सी किती वाजता ट्रेन येते. ट्रेन आली की तुला दाखवतो कोणती ट्रेन, ठीक आहे? सो फायनली 45 मिनिट्सच्या वेटनंतर हे बघा ट्रेन पण आलेली आहे. सो आता आपण चला जाऊया ट्रेनमध्ये आणि डायरेक्ट दादर. ट्रेन 45 मिनटं लेट झाल्यानंतर सुद्धा वानगावला 2 तास ट्रेन हॉटला काढली गेली. आणि असंच टाइमपास करता करता मी येऊन पोचलो दादर स्टेशन. दादर स्टेशनला पोहोचताच सूर्य देखील वर यायची सुरुवात झाली होती. आता पुढे. सो मी आता फायनली दादरला पोचलो आहे आणि खूपच वर्स्ट एक्सपिरियन्स राहिलेला आहे. लाईक वानगावला 2 तासासाठी हॉटला काढलेली. ॲक्च्युली मी हे ठरवून आलो की ही एक्सप्रेस जी आहे, लाईक त्या एक्सप्रेसला मी येईल इकडे आणि मग खूप लवकर पोचेल आणि मग मस्त सनराईजच्या टायमाला मला चढायला चालू करायला भेटेल असं. बट भेटलं तर नाही मला. लाईक काहीही करून ते लेट झालेलं आहे. सो चला आता आपण जाऊया कुर्लाला आणि मग तिथून डायरेक्ट ट्रेन स्विच करूया पनवेलला. मग आता डायरेक्ट पनवेललाच भेटूया. लोकल ट्रेनला जायचं ठरवलं तेवढ्यातच मला मंडोवी एक्सप्रेस मिळाली. ही एक्सप्रेस आपल्याला डायरेक्ट पोचवते पनवेलला. कर्नाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे शहर हे पनवेल आहे, जे कर्नाळा किल्ल्यापासून 14 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. सो फायनली येऊन मी पोचलो आहे आता पनवेलला. आणि इथून कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी आहे ना आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. 2 ऑप्शन म्हणजे हेच आहेत की एक तर आपण रिक्षाने जाऊ शकतो किंवा एक तर आपण बसने जाऊ शकतो. बट मी प्रिफर करेल की बसने जाऊया आपण. कारण की ऑटो रिक्षाने जर आपण गेला, लाईक शेअरिंगमध्ये जरी गेले तरी जवळपास 200 ते 300 रुपये त्या लोक चार्ज करतात. सो बेटर आहे की आपण ST जाऊया. आपण कोणाला तरी इथे विचारूया की ST स्टँड कुठे आहे. काकू आपलं ST स्टँड कुठे आहे? इथून राईट या बाजूला. अच्छा ठीक आहे, थँक्यू. आता ST स्टँड आपल्याला माहिती पडलेलं आहे. आता आपल्याला बघू कोणती बस भेटेल ST स्टँडवरून, ती बस पकडूया आणि जाऊया डायरेक्ट थेट कर्नाळा फोर्टच्या बेसपाशी. चला. कर्नाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजेच ST बसने जायचं ठरवल्यास पनवेलवरून पेण, अलिबाग, रोहा, साई, केलवणे यापैकी कोणतीही ST पकडली की ती 30 रुपयामध्ये कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच थांबते. ओके. सो फायनली आता मी कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये पोचलो आहे. आता कोणाला तरी विचारूया आपण लाईक कुठे तिकीट बुकिंग करायचं आहे किंवा कुठून आपण चढायला चालू करू शकतो किल्ला. ओके, हे बघा. सो हिअर वी आर. आपण कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये पोचलो आता. आय गेस इथून तिकीट काढावं लागेल सर्वांसाठी. तुम्ही इथे याल ना तर हे नक्कीच वाचा. एंट्री फी किती आहे किंवा जर कॅमेरा वगैरे आणला तर त्याची फीज किती आहेत किंवा पार्किंगसाठी फीज किती आहेत वगैरे सगळ्यासाठी तुम्हाला इकडे लिस्ट आहे. मी त्याचा फोटो टाकतो पाहिजे मग ते नीट बघून घ्या. आणि मग जर व्हिजिट करणार असेल मग त्या हिशोबाने कॅश घेऊ नका, कारण की इकडे नेटवर्क पकडत नाही. सो फायनली आपण आता ट्रेक चालू करतो आहे. लाईक आता सध्या मी जिथे आहे म्हणजेच एक बर्ड सँच्युरी आहे, इथूनच आपली ट्रेक स्टार्ट होईल. सो हे बघा ते वेगवेगळे पक्षींचं बोर्ड लावलेले आहेत. खूप प्रकारचे पक्षी आहेत. आपण हे एक्सप्लोअर करण्यासाठी एखाद दिवशी नक्कीच येऊ. आज सध्या आपण कर्नाळा फोर्टवरती जाऊया. सो तिथून आपण तिकीट काढून आलो आणि इकडे ना एक हॉटेल लागते. मी इकडे मिसळपाव खाऊ शकतात. इकडचा मिसळपाव खूप अमेझिंग आहे. आता मी जस्ट नाश्ता केला. आता आपण जाऊया वरच्या दिशेला. लेट्स सी वरती काय काय बघायला भेटते. तर आता मागे आहे ना हे काका भेटले होते. त्यांनी खूपच छान माहिती दिली. म्हणजे मी त्यांना विचारलं की इकडे पक्षी कसे बघायला भेटतील. लाईक हा एक बर्ड सँच्युरी आहे ना, राईट.
सो इथे पक्षी कसे बघायला भेटतील त्याचे पिंजऱ्यातच बघायला भेटतील आता जास्त करून. आणि बाकीचे जे आहेत ते असे म्हणजे ओपनली बघायला भेटतील, बट आता नाही. ते एक तर प्रॉपर विंटर्समध्ये किंवा प्रॉपर मॉन्सूनमध्ये. हे बघा, हे आय गेस लव्ह बर्ड्स आहेत. हा आय गेस हा व्हाईट पॅरेट आहे. हे लव्ह बर्ड्स असू शकतात मे बी. हा तो वगैरे त्याच्या आतमध्ये पॅरेट आहे. तिकडे पीकॉक पण आहे. सो आपण आता तिकडून आलो आणि इकडे प्रॉपर असे म्हणजे असं बोर्ड लावलं आहे, साईन लावलं आहे. लाईक आय गेस तुम्ही इकडे आलात ना तर तुम्हाला मे बी 2 दिवस तरी लागतील. एक दिवस बर्ड सँक्च्युरी प्रॉपरली फिरायला आणि दुसरा म्हणजेच कर्नाळा फोर्टवरती ट्रेकिंग करून यायला. ओके बघा, प्रॉपर असं बोर्ड लावलेलं आहे. ओ शिट. सो इकडे माकडं पण आहेत. हे तुम्हाला दिसले असतील. हे बघा तिकडे दिसतात. मला वाटते जवळपास ती 1.5 ते 2 तास तरी लागतील आय गेस सो किल्ल्यावर जायला. सो बघूया किती टाईम लागेल. हे बघा त्याच्यामध्ये थोडे पायऱ्याची वाट सारखी आहे इकडे. आवाज करायचा आय गेस साप वगैरे आहेत. लाईक आपण आता वाईल्डमध्ये आलो. सो इथे वाईल्ड ॲनिमल्स, वाईल्ड इन्सेक्ट्स, खूप साऱ्या गोष्टी इकडे बघायला भेटतील. तर इकडे मी बघितलं स्टार्टिंगला इकडे माकडं नाही तर वानर आहेत. म्हणजे वानर थोडं डेंजर असतात माकडापेक्षा. तर थोडं सांभाळ नाही इकडे येत असेल तर. हे बघा या वाटेला आलो आपण. मे बी पावसाळ्यात हा वॉटरफॉल असेल. इकडून लाईक पाणी वाहत असेल. हे बघा. आणि तुम्ही येत असाल ना तिकडे माकडांपासून थोडं सावधान. लाईक ते बॅगेवरती वगैरे अटॅक करतात. फक्त त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, बस ते काय नाही करणार. कर्नाळा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात मानला जातो. या किल्ल्याची उंची 1440 फूट इतकी असून हा किल्ला सोपा श्रेणीचा मानला जातो. सो आता मी इकडे रेस्ट करतो मध्येच आणि जस्ट बसलेलो सायलेंटली. वेगवेगळ्या पक्षींचा इकडे आवाज आहे. खूपच पीसफुल जागा आहे. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. बट व्हिजिट कराल ना तर हेच सांगेल की तुम्ही अशा टायमाला या ज्या टायमाला सनराईज झाला नसेल. कारण आत्ता बघा आता 11 वाजलेले आहेत आणि खूप बेकार ऊन लागते. सो त्यामुळे घाम खूप येते आणि थकायलाही खूप होते. तर येत असेल तर तुम्ही पहाटेच या, बेस्ट टाईम असेल. आणि जर तुम्हाला सनराईज बघायचं असेल तर मोस्टली 5 किंवा 6 वाजता तुम्ही ट्रेकिंग चालू करू शकता खालून. सो तेव्हा जाऊन तुम्हाला सनराईज बघायला भेटेल टॉपवरून. सो बहुतेक आपण आता पोचलो आहे. थोडंसंच लाईक एक अशी टेकडी बाकी आहे ती चढायची अजून. हा तेवढा पठार दिसतं. हां आपल्याला तिकडे थोडंसं वरती यायचं आहे. तुम्ही येत असाल ना इकडे तर लाईक चांगले ग्रिपवाले शूज घालून या, कारण की मातीमुळे पाय खूप स्लिप होत आहे आणि उभी चढ असल्याने ना थकवा खूप लागत आहे. तर पाणी खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन या. सो आपण आता इकडून आलो आणि बघा समोरचा व्ह्यू. हा ॲक्च्युली जो दिसतो आहे तो आहे अलिबाग पनवेल हायवे. या साईडला पनवेल आहे आणि या साईडला अलिबाग. अजून थोडंसं बाकी आहे. पुढे किल्ला आहे. मग किल्ला बघूया थोडा. चला सो आपण आता पोचलो आहे. इथे रेलिंग बघायला वाटते. मे बी तिकडे जवळच असणार आहे. चला आपण सगळ्या. हे बघा तो दिसून राहिला किल्ला. आपल्याला त्या किल्ल्याकडे यायचं आहे. कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यात येतो. कर्नाळा किल्ल्याचा सुळका विशेष लक्षवेधी आहे. हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी सध्या ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो, परंतु सध्या तो सुस्थितीत नाही. आपण आता तिथून आलो. इकडे का ना मंदिर बघायला वाटते. हे मंदिर कर्णाई देवीचे मंदिर वाटते. चला आपण गडावर जाऊया. हे बघा इथे एंट्रन्स सारखं दिसतोय कर्नाळा फोर्टचा. मे बी हा असा प्रवेशद्वार असू शकतो त्या काळात, बट काळानुसार तो ॲक्च्युली नष्ट झालेला आहे. आणि आपण पोचलो आहे कर्नाळा फोर्टमध्ये.
कर्नाळा किल्ल्यावर कर्णाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्वीच्या काळात स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोरघाटाद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे मानले जाते. फायनली आपण येऊन पोहोचलो किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत. त्या काळात हा दरवाजा कसा असेल बरोबर तसाच मानलेला आहे. हे बघा, चला आपण वरती जाऊया. हे जे दिसतं हे म्हणजे इकडे नजर ठेवण्यासाठी हे बनवलेलं होतं. असं प्रत्येक ठिकाणी बनवलं आहे बघा. आपण आता इथून आलो आणि हे बघा आपल्याला इथे पडक्या अवस्थेत असलेले वाडे दिसत आहेत. हे बघा, हे बघा त्या टायमाच्या इकडे खोल्या बघायला भेटतात. आता तिकडे जाऊया, तिकडे पाण्याचे कुंड आहेत. आणि कुंड बघितले की आपण लेफ्टला जाऊन बघूया. एक दादा होते, त्यांनी सांगितलं की अजून बघण्यासारखं भरपूर आहे इथे. आपण तिकडून आलो. इकडे थोडी तटबंदी बघायला भेटते आणि असं बाजूबाजूलाच आहे ना पाण्याची कुंड आहेत इथे. पावसाळ्यात हे मे बी भरत असेल. हे पाणी तुम्ही पिऊ शकतात. मग ह्याच्यावरती आहे ना थोडासा कचरा कसतोय, ते बाजूला करून तुम्ही पाणी पिऊ शकतात. बहुतेक तो शेवटचा टोक असेल. चला आपण तिथे जाऊया. हे बघा आपण तिथून आलो. किती खोल दरी आहे बघा. ही बहुतेक तटबंदी असेल आणि सरळ खाली काहीच नाही. हे बघा आपण त्या टोकावरती होतो. आपण तिथून असं फिरून इकडे आलो. हे बघा इथे पण तटबंदी बघायला भेटते. त्या मागच्या साईडला वरती तिकडे आहे ना, तिकडे पाण्याचे कुंड आहेत. शेवटचा टोका बघूया. हे बघा प्रॉपर असा व्ह्यू बघायला भेटतं. ओके, सो तो आहे किल्ल्याचा शेवट पॉईंट. चला आपण तिथे जाऊया. बघा आपण आता इथून आलो आणि इथे ना थोडं आपल्याला नक्षीकाम बघायला भेटते. इकडे थोडं नक्षीकाम बघायला भेटते प्रवेशद्वारा. बरं आता त्या शेवटच्या टोकाला जाऊया. चला. घरी आल्यानंतर व्हिडिओ फुटेज चेक केल्यानंतर मला असं समजलं की शेवटच्या टोकावरचे व्हिडिओ तर रेकॉर्डच झाला नाही. सो आपण आता वरती फिरून आलो आणि आता परतीच्या प्रवासात चाललो. फक्त हाच हे जे पायऱ्या आहेत ना थोडे वर्टिकल आहेत. बाकी काही एवढं हार्ड नाही आहे. बाकी सगळं एकदम इझी आहे, नॉर्मल आहे. म्हणजे जे बिगिनर्स येऊ शकतो तिकडे. सो आता मी गडावरच्या खाली आल्या बेसवरती. तिकडे ज्या हॉटेलमध्ये मी नाश्ता केला सकाळी तिकडे मी जेवलो आणि बघा परत आलो आहे. लाईक आपण परत जाऊया. सो आय होप सो तुम्हाला मी जी इन्फॉर्मेशन दिली म्हणजे जे मला तिकडे बघायला भेटलं गडावरती ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.